असं वाटतं की जर क्रिकेटमध्ये ज्या प्रकारे सचिन कामगिरी करत उद्भवत जातो त्याप्रकारे तुम्ही आपल्या विभागामध्ये सामाजिक कार्य करताय तशी तुमची कामगिरी आणि या समाजकारणामध्ये सचिन म्हटलं आपल्या विभागामध्ये तरी तर ते वावड होणार नाही. नवीन मुंबईमध्ये तुमची जी आम्ही पोहोच बघतो ते नाईक साहेबांकडे तुम्ही शब्द टाकला ते काम होतच म्हणून समजलं असतं. कारण की नाईक साहेबांनी माहिती आहे की तुम्ही जबाबदार ती कामं पूर्ण करता आणि तुमचे तुम्हाला फॉलो करतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आज सोमवार दिनांक 3 फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा नवी मुंबईमध्ये जनता दरबार सुरू आहे. नाईक साहेबांचा जनता दरबार हा पुष्कळ झालेला सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे. जर आपल्याला कोणतेही स्वरूपात कामं असतील म्हणजे आपली खाजगी कामं महानगरपालिका रिलेटेड कामं किंवा राज्यसभा रिलेटेड कामं जरी असतील तरी आपण ती निवेदन तीर्थहल्लीमध्ये जाऊन तिथं पावनमध्ये येते. प्रशासन आणि नागरिक जास्तीचा उपलब्ध होणं हे खरंतर मिळाली नाही साहेब जेव्हा त्यांच्या माध्यमातून हजारांनी आपण बघितले आणि तो जनता पुन्हा जनता आपल्या सर्वांसाठी त्यांच्यामध्ये सुरू केला आहे. तर ज्या नागरिकांना काही प्रॉब्लेम असतील तर त्यांनी नक्कीच जनता त्याचा उपयोग करून घ्यावा. 2000 टाळ्या झाल्या पाहिजेत सॅनिटाईजसाठी 2000 झाल्या पाहिजेत. आणि या ठिकाणी सॅनिटाईज मला ओळख करून द्यायची आहे. हा माझा मोठा बंधू आहे विलास जगताप आहे. हे श्रीमार्टमध्ये खूप मोठ्या पदावर कार्यरत आहे. मंडळ आहे तो यांनी सांभाळलेला आहे. तुम्हाला माहिती आहे की गावच्या ठिकाणचं काम वेगळं आपण मुंबईला पुढचं कामाची उभं करू शकतो पण गावी एक काम करणं म्हणजे भरपूर जणांचे प्रश्न भरपूर जणांच्या शंका कुशंका यांना आपल्याला ते सांभाळावं लागतं आणि ते यांनी अतिशय यशस्वीरित्या पार पाडलेलं आहे. तर त्यांचं सत्य भाऊ गावचे आपले बाकीचे कार्यकर्ते बाबा राम बोरे क्या बात शादी की लड़की का शादी निकाल लिया काय पैसे जवळ आपल्या सर्वांवर आहे आणि आपल्या सर्व कार्य आपण आज वर्ष झालं आहे आणि येणाऱ्या काळात या शुभेच्छा आज आहे दीपभाऊ दत्तभाऊ यांनी आपल्या
त्यावेळी आधारस्तंभ येते कोणी अध्यक्ष पदानंतर जो आहे तिथे त्यामुळे या सगळ्यांना भाऊ वाटणी मंडळ चांगल्या पद्धतीने काम करत आहे प्रबोधनाने चांगली एकजूट मंडळ करून माणसं ठेवणं सगळ्यात अवघड काम आहे आणि ते कार्यक्रम करणं ते यशस्वी करणं खरं तर प्रबोधन कुठल्याही मित्रमंडळाचं खरंच खूप कौतुक आणि मग त्या पद्धतीने आपलं कार्य करतील त्या ठिकाणी आता आपल्याला तात्पुरतं प्राथमिक स्वरूपातही सहभागी झाली असेल तरी आणखी एक गोष्ट आहे की पुढील 8 दिवसात आपण माहिती आहे त्याच्यासाठी आपण स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं आपण करतो त्या ठिकाणी क्रिकेट आणि बॅडमिंटन या मोफत आपल्या मुलांना खेळायला आपण तिथून वापर करतो त्यासाठी मुलांना पुरेपूर वापरता तिथे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे आणि पुढच्या 8 दिवसामध्ये माननीय लोकांचे गणेश साहेबांच्या हस्ते आपण त्याचं नक्की लोकार्पण करू तर या विभागातील अशी मुलांनी आहे आपण देखील कारण क्रिकेटच्या रूपात एक फिजिकल आरोग्यासाठी आता तर नागरिकांची आपण सगळी याचा लागला पुढे एकदा माझ्याकडून अण्णांकडून आणि नवीन मुलांचे शिल्पकार माननीय लोकांनी गणेश साहेबांकडून देखील तुम्हाला मंडळाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी मला सांगावं वाटतं की गेल्या वर्षी आपल्या मंडळाची धोरणं ज्यांच्याकडे आपण सोपवली की आपल्या मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब भागवत यांना सामाजिक कार्याची इतकी ओढ आहे की आपल्या या मंदिरासाठी त्यांच्या कामाचं स्वरूप असेल ते स्वतः उद्योजक आहेत फिश मार्केटमध्ये खूप मोठे व्यापारी आहेत ते त्यांच्या रात्रीच्या वेळेला ते जातात 2 वाजता सकाळी 11 वाजता येतात परत संध्याकाळी त्यांचं हिशोबाचं कार्य चालतं एक मोठी टीम ते सांभाळत असतो आणि ते सांभाळत असताना देखील मंदिरासाठी या मंडळासाठी काहीतरी आपल्याला करायचं आहे या भावनेतून दिवस रात्र ते या ठिकाणी झटत असतात आणि त्यांच्यामुळेच या ठिकाणी यावर्षी जो आपला हा उत्सव आहे छोटा आणि प्रामाणिक कष्ट घेतले त्यासाठी जेवढे कौतुक करावे तेवढे कौतुक करीत आहे दादांचं बडकर साहेबांसारखे वरकर साहेबांसारखे अनेक दाते त्यांनी आपल्याला पूर्ण पुढे मंडळासाठी घेऊन येतात फिश मार्केटमधून त्यांची असलेली जी ओळख आहे त्या ओळखीतून हे भक्तांच्या भक्तांच्या मार्फत त्या वरतीच्या मंदिरासाठी ते सतत जगत असतात ज्या प्रकारे आपण आपल्या घरात एक पारिक गोष्ट बघतो त्या प्रकारे या मंदिरामध्ये एक पारिवारिक गोष्ट लागत असते ती या ठिकाणी बघत असतात त्याच्यामुळे हे मंदिर या ठिकाणी अतिशय उत्कृष्टरित्या या ठिकाणी उभं राहिलेलं या ठिकाणी चालत आहे त्याबद्दल बाबासाहेब महाराज या ठिकाणी मंडळाच्या वतीने खूप मोठा अभिनंदन आणि खूप मोठा सन्मान धन्यवाद मामा आणि आम्ही तुमचे भाषे आणि असंच तुमच्या आमचा एकच भाषा ओळख मला सांगावीशी वाटते की ज्या प्रकारे अनेक संकटं येतात आणि ती संकट आपण पडतवून लावतो त्या प्रकारे एखाद्याचं जेव्हा नशीब बलवत्तर असतं असं म्हणत खूप जास्त पुण्यही असते अशी व्यक्ती वेळ आली तर त्याला काळ आलेला नसतो किंवा काळ आला तर वेळ येत नाही असं ते म्हणतात तसं व्यक्तिमत्व आजार त्याच्यातून देखील आपल्या मनशक्तीच्या जोरावरती जे तारुण या ठिकाणी उभे राहिलेले आहेत ते संतोष चढत आहेत आपल्या मनाचे मार्गदर्शक त्यांचा सन्मान बापू तिथे यांच्या हस्ते होत आहे वेळाचं आहे जोरदार गोष्ट झालेली आहे गणपती बाप्पा महिलांची पंगत तिकडे उजव्या साईडला स्टेजच्या सोबत भाविक आहेत त्यांना आणि महिलांनी इकडे उजव्या
मंडळी स्टेजच्या समोरच्या बाजूला बसून मिळते. हॅलो हॅलो, लहान मुलांनी मध्ये नाचू नका. चला पटापट या ठिकाणी या वर्षी सर्वात महत्वाचा योग म्हणजे आपल्या देशात आपल्या त्या हिंदू संस्कृतीमध्ये महाकुंभ जे असतं 12 वर्षांनी 7 वर्षांनी कुंभ बसतं आणि आपल्या भारत देशामध्ये 4 ठिकाणं आहेत. एक आहे प्रयागराज, दुसरं आहे आपलं नाशिक, तिसरं आहे आपलं हरिद्वार आणि चौथं आहे आपलं महाकाल जे आहे उज्जैन. अशा 4 ठिकाणी कुंभमेळा होतो आणि 12 वर्षांनी प्रत्येक ठिकाणी एक कुंभमेळा होत असतो आणि अशी 12 वर्ष 12 गुरु 12 असे त्यासाठी आपल्या भारत देशातून मोठ्या संख्येने जे भाविक त्या ठिकाणी जात आहेत त्याचा सर्वांनी लाभ घेत आहे. धन्यवाद. थँक्यू. लहान मुलांनी बांधल्या महिला मंडळ कार्यकर्ते कोण येतात ते मला कळवा. लहान मुलांनी एवढी बांधल्या घेऊ नका. महिला मंडळ उभे तीन द्या. सचिन राजेश आहे. लहान मुलांनी कोणी बांधल्या घेऊ नका. इकडे मनापासून आभारी आहे. जेवण वाटपामध्ये कोणत्याही प्रकारची घाई गडबड होणार नाही. आपण देखील कार्यकर्त्यांना एकूण जबाबदारी द्यायची आणि ते कार्यकर्ते आपली जबाबदारी पार पडतात याची काळजी घ्यायची आहे. या ठिकाणी महिला अतिशय उत्कृष्ट या ठिकाणी आपले कार्य करत आहेत. तरी महिलांना विनंती आपण एक मध्ये चप्पल घालून कोणी जाऊ नका. चप्पल घालून मध्ये कोणी फिरू नका. प्रतीक राऊत याच्यावरून मध्ये चप्पल घालून कोण असेल तर त्याच्यावरती दंड. लोक जेवायला बसलेले कोणी मध्ये चप्पल घालून जाऊ नका. कार्यकर्ते बघा रे, मध्ये चप्पल घालून कोण फिरतंय त्यांना घेऊन यायचं इथे माईक जवळ. त्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. आंबवले साहेबांचे, स्वप्नील आंबवले साहेबांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत. आपले पैसे घेऊन या ठिकाणी स्टेजवरती यायचे आंबवले साहेब. महाप्रसाद भरपूर आहे.